सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेला जातीवादाचं तोंड फुटणार, शिवसेनेची मतं तुटणार, शिवसैनिक वाऱ्यावर सुटणार, वानकर, सावंत आणि आंदळकरांचा वाद पेटणार। लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राजकीय आखाडा तापू लागला असून सोशल मीडियावर असंख्य ऑडिओ क्लिप व्हायरल होऊ लागल्यानं वातावरण टाईट बनू लागलं आहे। बार्शीचे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर निवडणूक पत्रिकेवर नाव न छापल्यामुळे प्रचंड भडकले। काकडे नामक कार्यकर्त्याला प्रचंड शिव्याची लाखोली वाहत असताना भाऊसाहेबांचा राग अनावर झाल्यानं त्यांनी सावंत, वानकर यांच्यासह सर्व नेत्यांवर खालच्या पातळीवर जाऊन अर्वाच्य आणि मगरूर भाषा वापरल्यानं शिवसेनेत जातीयवादाला तोंड फुटल्याचं दिसत आहे। या क्लिपमध्ये शिवराळ भाषेत भाऊसाहेबांनी शिवसेना नेत्यांचा अशा प्रकारे समाचार घेतला, तो त्यांच्या शब्दात ऐकूया। अमोल, नाही काही प्रॉब्लेम आहे का तुझा आंधळकरांशी? का नाही, तू दीपक भाईचं का नाव टाकत नाही? आता तू सगळं लिहिलंय, समजा दावरा लिहिला, आमका वानकर येणार, तुझा काका येणार, मामा येणार, तू सगळ्याला आव्हान करतो। आम्ही काय पडायला आहे का बार्शी तालुक्यामध्ये? आमचं का नाव टाकत नाही? तो येऊ नाही तर नाही येऊ, तुला नाव टाकता येत नाही का आमचं? तुम्ही नाहीत म्हणून? अरे नाही म्हणजे दीपक भाया नव्हता का? तू सांगितलं ना दीपक भाया तुला म्हणला नाही का? तू इथं ये तिथं ये, तू बोलला नाही का दीपक भाई? दीपक भाई आहेत की मिळून जाऊ? नाही आहे म्हणजे नाव टाकलंच का तू आता मेसेज मध्ये? दीपक भाई का नाही टाकला? मी उभा पाडून काढेन मी आहे, कारण नसताना आमच्या भविष्याचे खेळायला नाही कोणाचं सांगू। त्या तानाजी सावंत कोण वानकर बिनकर गेला उडात? ऐका तुझी नेमणूक मी केली, तू काय सांगतो मला? अहो ते ओमराजे पीएन फोन केला, फोन केला, तुला सांगितलं का त्यांनी आंधळकरचं नाव टाकू नको मला? नाही मी तुम्हाला फोन केला, सांग मला। आता ओमराजेशी मी बोललो, त्या शंकर बोरकरशी बोललो, तू शानपणा लागला का आमच्या इथं? आयुष्य म्हणाला शेल भोगलेत बारका, इस्टेट गेली माझी, तू रुबाब करायला का आमच्या जनसेवा देऊन? साहेब आता लगेच तुला मी नेमला, मी ह्या भाऊसाहेबाने, तू नखरे करू नको, तुला माहिती आहे? अहो साहेब तुम्ही नाहीत म्हणल्यावर नाही म्हणलं, तुझा बाप नाही का? दीप्या नव्हता काय? दीपकचं नाव टाकलं नाही त्याच्यामध्ये, तू स्वतः रुबाब करतो लगेच? हे सांग, कुणाला सांगायचंय? त्याने सावंत कोण? तुला मी भेटणारा माणूस नाही, खासदाराला भेटणारा माणूस नाही। तू काय रे त्याचं उतरवून ठेवेन मी बारशेत, गंमत करतो ना आमची? अहो साहेब तुम्ही तिथं नाहीत काय नव्हता काय? दीपक सांगायचं होता काय? का टाकलं नाही दीपकचं नाव? तू आता तू टाकलं नाही एवढा मोठा मेसेज, हिथं जाणार, त्या भाऊ जाणार, कुठं राहताच्यात जाणार? अहो साहेब त्यांनी सांगितलंय रोट, हो त्यांनी रोट सांगायला तुला काय? तू भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय रूट असतो का? भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय रूट असतो? कुठला कोण विश्वास, कुठला कोण राहू? तुला नका रुबाब करायला आमच्यामध्ये? येताना त्यांनी तिथे थांबतो म्हणले कॉर्नरला, तिथून भेट घेऊन तसंच येतो म्हणते ती येत खांडी बोललाय। ऑडिओ पाठवू का मी आत्ता दादाचा, ओमराजेचा आणि शंकर बोरकरचा ऑडिओ पाठवू का तुला? मी साहेब लगेच दुरुस्त करून घेतो 1 मिनिटाच्या। दुरुस्तीचा विषय नाही, काकडे हा लास्ट अँड फर्स्ट कॉल आहे तुला। मी म्हणजे मी गुन्हेगाराचा बाप आहे, पायावर रस्ता सांगतो तुला मी काय असेल ते। मग ऐका की तुम्ही तिथून सगळं करता मला तुझा, तू काय नाटक करतोय मला कळत नाही काय? कुणाच्या चिवार, कुठल्याच्या चिवार करत सावंत कुणाच्या वानकर बिनकर मारतो मी ह्याच्या साईड, कोट्या साईड, ह्या कोट्या साईड, तू काय नाही सांगायला मला? अहो साहेब नीट तुला सांगतोय मी, मला विचारल्याशिवाय जर तू घोडाला मी वैराग न कुठे यायचं तिथे येऊन फिरवलेला नाही, फिरव उद्धव साहेबांना सांग तुला। मी तुम्हाला फोन केला सर, तुम्ही नाही काय केलं? तुझ्या दीपकचं काय नाव होतं का? काय टाकलं दीपकचं नाव? शहर प्रमुख आहे ना करतो काय? डबल पोलीस करतो? अहो काहीच नाही साहेब, तुम्ही तिथं नाही टेप करतो, हे टेप तुला सांगतो उद्धव साहेबांना आत्ता पाठवतो। तू जर गंमत केली एका दिवसात नाही का उन्हाळ्यात नाही करायची, उद्धव साहेबांचं माझं काय रिलेशन तुला काय माहिती आहे? मग ऐका की मी काय म्हणतोय, मग बायांना तिथं घरापाशी थांबू, तिथे सत्कार करू। तू सांगू नको, तो कुठे यायचं? ओमराजे माझ्या घरी पाहायला येईल, तू काय लागला सांगायला मला? साहेब तुम्हाला फोन केला, तुम्ही नाही म्हणल्यावर मी नाही म्हणल्यावर ते शिकवायला लागला, तू चमचेगिरी करतो काय? राऊत बारवाड्याची? अहो साहेब त्यांनी बोलले, त्यांनी सांगितले मला 10 रुपये। भाऊसाहेब आंधळकर पाहिला आहे बारशेत, तुझा कोण नाही? पहिला फोन साहेब तुम्हाला केलाय मी, उपकार केला नाही माझ्यावर, या भाऊसाहेबांनी नेमला तुला। ऐका की मला 9ला फोन आलेला, पहिला फोन केला तुला कॉल नंतर, मग तुम्ही नाही म्हणलं तर बाहेर फोन। आईची शपथ घेऊन सांगतो, काय वाईट होईल तो होईल काकडे, तुला आईची शपथ घेऊन सांगतो, तुला पायावर चालणार नाही मी।
माझी गंमत मला मी म्हणजे गुन्हेगाराचा कर्दम काय आहे भाड्या राव तू सुद्धा सोपल मला कोण काय बोलू शकत नाही वोट घ्यायचा प्रयत्न तू करू नको आमच्यात. अहो मला सांगा ऐका त्यांनी जसं जसं मला सांगितलं असं असं जाऊ म्हणून तसं मी टाईप केलं. कशी केला असेल ना तू सांगायला बसला असतील ना कुठल्या नेत्याला भेटला पाहिजे तू काय सांगायला लागला मी घेतो त्याच्याकडून ते पत्ता ओमदादाकडून मागून तुझ्या त्या कुठल्या पीएससी बोललात आहे तू मला एकच सांग बाकी काय लिहिलं मला घेणं नाही. दीपक आंधळकरचं नाव का टाकलं नाही पावसाळ्यात नाही येणार आंधळकर परंतु तू का टाकलं नाही नाव आंधळकराचा तुला वावडा आहे काय अहो साहेब फक्त तुम्ही नाहीत म्हणून जातीवाद करतो मला त्याच्या तुम्ही साहेब नाहीत म्हणून नाव टाकला दुसरं काही विषय हा, दीपक भाया नाही. होता का तिथं का टाकलं सांग ना तू कोण मानकर किती किती कोण मानकर त्याच्या कोण रे मानकर तिथे आमच्यापेक्षा मोठा जातो. ऐका की साहेब ती त्यांचा फोन आलता मी येणार आहे. तू चमचेगिरी कर आम्हाला घेणं नाही साहेब मी ऐका नाही मी फोन केला नाही त्यांचा उस्मानावरून त्यांना तू फोन नको शिकू रे तू काय शाळा करतोस मला माहिती आहे माझं कसं एका मिनिटात एका चुटकीचं काय माहिती मी बसत असतो गंमत बघत असतो तुमची मी सांगितलं ते होईल ते येणार आहेत मी बोललोय नाटकं केली कुठली हा आडवा करता की आडवा ऐका मी काय म्हणतो साहेब फक्त तुम्ही नाही म्हणून आता हे सांगायचं त्या ओमराजेचं कोणाला सांगायचं त्याला देवा शप्पथ मला काही विषय नाही फक्त तुम्ही नाहीत म्हणल्यावर मी म्हणलं ठीक आहे एवढा विषय झालाय फक्त मग मी नव्हतो तर भैया तू दीपक भैयाशी बोललाच का नाही दीपक भैया आंधळकरांचं नाव त्यात टाकायला तुला काय वावडं होतं काय का आम्ही वाणी आहे म्हणून टाकलं नाही का टाकलं नाही तू माझ्या ऐका माझ्या मेल्या शपथ असं म्हणजे जातीवादीचं किंवा असं काय ऐका शपथ घेऊन सांगतो तुला नाही आता लावला कामाला तर माझा आवडत नाही लावत नाही मला तू गंमत करू नको माझे आला हा खरीची तुम्ही या अहो 1 मिनिटात साहेब मी ते दिल आपण 1च मिनिटात मेसेज टाईप करून टाकतो 1च मिनिटात. या क्लिपची सत्यता पडताळणीसाठी शिवसेनेच्या भाऊसाहेब आंधळकर यांच्याशी वृत्तदर्पणनं संपर्क साधला असता या क्लिपला दुजोरा देत आंधळकर म्हणाले आमच्या घरातील भांडणाचा फायदा करून घेण्यासाठी शिळ्या कढीला ऊत आणून राजकीय पोळी भाजण्यासाठीच राष्ट्रवादीची हे खेळी असल्याचा आरोप आंधळकरांनी केला असून शिवसेनेच्या मतावर डोळा ठेवून बसलेल्या राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू घसरू लागल्यानंच जुनी क्लिप दाखविण्याचा खोडसाळपणा होत आहे याचा काहीच परिणाम होणार नाही असंही त्यांनी सांगितलं. प्रतिक्रिया काय ते जुनं आहे त्याच्यामध्ये तोडमाड काय हे करूनच ते प्रक्षेपित काय कुठेतरी टाकले जुने जवळजवळ 20 दिवस झाले या गोष्टीला. ज्या वेळेला ओमराजेचा म्हणजे काय म्हणतात ते डिक्लेरेशन झालं त्या दिवशीच ती क्लिप आहे आणि त्या क्लिप मध्ये आमचं हे आपसातलं काय म्हणतात त्याला सेनेच्या घरातलं मॅटर आहे. तालुका प्रमुखाची माझं बोलणं आहे त्याच्यामध्ये जे बोललं गेलेलं आहे त्यामध्ये काही आता सगळं पणाला आणि आयुष्य सगळं लावलं ते सेनेकरता आणि असं असेल तर वाणी आहे म्हणून काय आमची चूक आहे काय नसताना ते म्हणजे आमच्या नावं टाकायची नाही अमकच करायची नाही वरिष्ठ कोणतरी सांगताय म्हणून ते म्हणतो ना हे करायचं ते बरोबर नाही त्यामुळे त्याला हे केलेलं आहे त्यामुळे त्याच्यावरती त्याच वेळेला मिटलेला सेनेचा हात म्हणजे उद्याचा आमदार आहे नाराज असा विषय नाहीच आहे. यामध्ये हे अंतर्गत कलह आहे आमचा समजा घरातला हे क्लिप हे राष्ट्रवादीचा अमोल पुढे कोणतरी आहे तालुका प्रमुख त्यानं व्हायरल केलेली आहे. ते आमच्या याच्याशी माझं बोलणं झालं की तुमची माझी समजा शिळेगाळ आहे तुमची माझी तक्रार झाली पाहिजे पोलीस स्टेशन किंवा कुठं व्हायची तिथे ह्याला हे काय कॉग्निजेबल गुन्हा नाही की कोणीही तक्रार देईल. ज्या भावना आहेत त्यांनी बोलला मी बोललो काय असेल ते समजा या आमच्या वरिष्ठापर्यंत आमच्या गेलेल्या आहेत त्यामध्ये तो विषय जनरल पब्लिकचा नव्हे आणि असं असताना हे राष्ट्रवादीच्या तालुका प्रमुखानं त्यामध्ये ही करून व्हायरल केलेले नाही कारवाईसाठी तर ते पत्र देणारच की तक्रार देणार कारण अमोल समजा ज्याच्याशी बोललं त्यांनी तक्रार करणं वेगळं बरोबर आहे की नाही त्यांनी तक्रार आता मी तुमच्याशी बोलतो तुम्ही मला एखादी शिवी दिली मी तक्रार दिली तर ठीक आहे बाकी जगाचा काय विषय काय त्यांना मी पोलीस ऑफिसर होतो आय नो व्हेरी वेल मला माहिती आहे ना की बाबा काय होऊ म्हणजे त्यामध्ये काय धमकी दिली शिवीगाळ दिली ठीक आहे तो हा विषय आमचा घरचा आहे ज्याला दिली त्यांनी तक्रार द्यायला पाहिजे तराचा विषय संबंध नाही पण राजकीय स्वार्थासाठी ह्या मंडळींनी आज 20 दिवसांनी काय केली क्लिप ती खूप केली काय केलं 23 मेची आहे ती मार्च राजकीय लाभ घेण्यासाठी आणि सेनेतील अंतर्गत काहीतरी मंडळी आहे असं दाखवून लोकांकडे संभ्रमित करण्यासाठी हा क्लिप टाकली गेलेली आहे राष्ट्रवादी आमच्या अजिबात काही नाही मंडळी नाही आमचं आत्ताच बोललो अमोलची मी हा विषय आमचा घरचा मुलगा आहे आमचा तो एक माझा पोरगा एखादा चुकला तर मी शिव्या देईल नाही तर काय कानपडीत लावीत ह्याला बघायचं काय कारण नाही तो तक्रार देईल ना दाखवायचं असं आहे राष्ट्रवादीला की यांचा आपसात किती मंडळी चाललेली आहे
दिलं नाही म्हणून वगैरे नावाचा हा प्रश्न नव्हताच आहे. तो जी माणसं काय म्हणतात त्याला आता बोलत नाही, मी जास्त बोललं बरं नाही. मी इमाने इथं बारे शेणा वाढवलेल्या आहेत 7 ते 8 सगळं घरदार रांगोळी झाली आमची. कारण नसताना आम्हाला जे राजकीय पुढाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या आमच्या मेहण्यांनी किंवा काय सोपल मेहणा आहे यांनी जाणून बुजून सगळं केलं, त्या भोगल्या आम्ही. कारण नसताना त्यामध्ये पुढा क्लीन चिट कोर्टाने दिल्या. याला अर्थ नाही ना, माझं सगळं पणाला लागलं सगळं आयुष्य. अशा वेळेला तुम्ही जर कारण नसताना त्यामध्ये आम्हाला डावलून जर काहीतरी तिसरंच करायला लागलात, मग आम्ही काय म्हणतो लिंगायत वाणी आहे, मग आमची चुकती काय काय जन्माला आलो ती. असं नाही, हे बरोबर नाही. आम्ही तो जातीवाद करत नाही. एकंदरीत सध्या सोशल मीडियावर असंख्य प्रकारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.